नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन या विषयाची तयारी कशी करायची त्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करूया। आपल्या सर्वांना माहिती आहे डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा ही 300 गुणांची होणार आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेपर 2 आहेत। त्यापैकी जो पहिला पेपर आहे तो आपल्याला 150 मार्काचा विचारला जातो। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मुख्य कायदे विचारले जातात, बरोबर। नंतर जो पेपर क्रमांक 2 आहे तो सुद्धा आपला 150 मार्काला आहे। त्याच्यामध्ये म्हटले आयोगाने लघु कायदे व इतर कायदे, ठीक आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हा पेपर सेकंड आहे, त्याच्यामध्ये जो 150 मार्काचा जो भाग आहे त्यापैकी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनला किती वेटेज दिलेला आहे आणि त्याचा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा अभ्यास करायचा ते पाहणार आहोत। तर हा 150 मार्काचा जो भाग आहे तो डिवाइड केलेला आहे। पहिला पार्ट आहे तो म्हणतो आपण 80 मार्काचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लघु कायदे व इतर कायदे विचारलेले आहेत आणि जो राहिलेला 70 मार्काचा भाग आहे या 70 मार्काच्या भागामध्ये आपल्याला फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन इन्क्लूड केलेलं आहे। तर हे 80 मार्क आपण सोडून देऊ लॉसाठी। आता हा जर राहिलेले 70 मार्क आहेत ह्या 70 मार्काची आपण विभागणी पाहू आणि त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन या विषयाची कशी तयारी करायची ते आपण आजच्या लेक्चरला पाहून घेऊया। तर ह्या 70 मार्कापैकी जो पहिला पार्ट आहे तो आपल्याला विचारलेला आहे क्राइम इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे गुन्ह्याचा तपास, ठीक आहे। गुन्ह्याचा तपास या घटकावरती साधारणपणे 20 मार्काचा सिलेबस आहे। नंतर जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये म्हटले त्यांनी सायंटिफिक एड्स टू क्राइम इन्व्हेस्टिगेशन, त्यालाच म्हणतो आपण वैज्ञानिक साधने मराठीमध्ये, ठीक आहे। वैज्ञानिक साधने हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण हा फॉरेन्सिक सायन्सवरती पार्ट आहे, तो 10 मार्काला विचारला जातो, ठीक आहे। सुरुवातीला आपण पाहूया की सिलेबस कसा आहे, त्याच्यानंतर आपण पाहू त्यांची तयारी कशी करायची। वैज्ञानिक साधने झाला 10 मार्काला। त्याच्यानंतर डी मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पहिला झाला गुन्ह्याचा तपास, दुसरा झाला वैज्ञानिक साधने, नंतर पुढे म्हटले त्यांनी काय फॉरेन्सिक सायन्स, ठीक आहे। फॉरेन्सिक सायन्स हा जो पार्ट आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे हा फॉरेन्सिक सायन्सचा जो सिलेबस आहे तो 10 मार्काला विचारला जातो, ठीक आहे। नंतर फॉरेन्सिक सायन्स झाल्यानंतर आहे फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन। तर हा मेडिसिनवरती जास्त भाग आहे तो म्हणजे 20 मार्काचा, ठीक आहे। तर साधारणपणे आपल्यासाठी कुठला भाग महत्त्वाचा झाला तर इथं हा वैज्ञानिक साधने 10 मार्काचा, फॉरेन्सिक सायन्स 10 मार्काचा आणि फॉरेन्सिक मेडिसिन 20 मार्काचा, मिळून हा 40 मार्क झाले। आणि नंतर शेवटचा पार्ट आहे हा पेपर सेकंड मधला तो म्हणजे ह्युमन राईट्स, त्यालाच आपण म्हणतो मानवी हक्क, हा आहे 10 मार्काला। म्हणजे टोटल आपल्याला हे 40 मार्क झाले फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन वैज्ञानिक साधनाबद्दल। नंतर हे 20 मार्क गुन्ह्याचा तपास आणि 10 मार्क ह्युमन राईट्स, तर असा मिळून हा 60 आणि प्लस 10 70 मार्काचा जो भाग आहे तो सेकंडचा आहे आणि 80 मार्काचा भाग आहे तो आपला लघु कायदे व इतर कायदे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत साधारणपणे ह्या 40 मार्काची आपण तयारी कशी करायची। 40 मार्क साधारणपणे 20 प्रश्न इथे विचारले जातात आणि हे 20 प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। जसं पूर्व परीक्षामध्ये आपल्याला इंग्लिश हा स्कोरिंग, म्हणजे जर आपल्याला इंग्लिश सगळं बरोबर आलं तर आपण मेन्ससाठी क्वालिफाय होतो, तसंच ह्या मेन्समध्ये जर आपल्याला जो 20 प्रश्न म्हणजे 40 मार्काला विचारले जातात फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन हे जर आपल्याला बऱ्यापैकी आलं तर आपण फायनल लिस्टमध्ये आपलं नाव हे 100% असू शकतं। तर त्या पद्धतीनं आपण आता ह्या 40 मार्कांची कशी तयारी करायची ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊया। तर सुरुवातीला पाहूया आपण 40 पैकी इथे 3 घटक महत्त्वाचे आहेत। त्यापैकी पहिला घटक आहे 10 मार्काचा, त्याला म्हटलंय काय आयोगाच्या सिलेबसमध्ये सायंटिफिक एड्स, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो काय तर वैज्ञानिक साधने, ठीक आहे। सायंटिफिक एड्स कशासाठी टू क्राइम इन्व्हेस्टिगेशन, सायंटिफिक एड्स टू क्राइम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला जे वैज्ञानिक साधने, ठीक आहे। सायंटिफिक एड्स म्हणजेच काय वैज्ञानिक साधने, कोणकोणती साधने लागतात त्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा। तर आयोगाने दिलेलं आपल्याला स्पष्टपणे वैज्ञानिक पद्धती साधने आणि संगणक तसेच अन्य आधुनिक साधनांच्या विशेष अभ्यासासह, ठीक आहे। म्हणजे आपल्याला इथे काय पाहायचं आहे वैज्ञानिक साधने प्लस आपल्याला संगणक आहे, नंतर काय म्हटलंय अन्य आधुनिक साधने, आता इथं आधुनिक म्हटलेलं आहे
आता बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कोणत्या भाग आपण अभ्यास करायचा हे माहीत नसतं आणि हे 10 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथं अन्य आधुनिक साधनामध्ये बरंच काही होऊ शकतं. तर आपल्याला काय काय पाहायचं आहे ते आपण इथं सविस्तरपणे पाहूया. तर आता इथं वैज्ञानिक साधने कोणकोणती लागतात आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये? फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच न्याय सहाय्यक विज्ञान. ठीक आहे, फॉरेन्सिक सायन्सलाच आपण मराठीमध्ये म्हणतो न्याय सहाय्यक विज्ञान. तर आता याच्या नावामध्येच तुम्हाला कळलं असेल की विज्ञान आहे, आणि कशासाठी आहे विज्ञान? न्याय सहाय्यक, बरोबर का? म्हणजे आपल्याला न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य म्हणजे मदत करते. आता इथं विज्ञान आहे म्हणजेच काय, आपल्याला वैज्ञानिक साधने पाहावी लागतील. मग अशी कोणकोणती वैज्ञानिक साधनं आहेत की त्यांच्या थ्रू आपण एखाद्या गुन्ह्याचा तपास करू शकतो? ती साधनं आपल्याला प्रामुख्याने ह्या सिलेबसमध्ये पाहावं लागतं. सर सुरुवातीला याच्यामध्ये बरेच काय वैज्ञानिक साधने आहेत, परंतु जर आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात कोणकोणती जे अन्य आधुनिक साधने आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचारलं जातं वेगवेगळ्या चाचण्या असतात. तर कोणकोणत्या चाचण्या आहेत? त्यापैकी पहिली आणि अतिशय महत्त्वाची चाचणी आहे, तिचं नाव आहे नार्को अनालिसिस चाचणी. ठीक आहे, नार्को अनालिसिस चाचणी. ही चाचणी खूप महत्त्वाची आहे, कारण ही चाचणी आपण जो एखादा आरोपी किंवा आपला जो संशयित व्यक्ती आहे तो त्या गुन्ह्यामध्ये तो सहभागी होता का नाही हे शोधण्यासाठी आपण नार्को अनालिसिस चाचणी करतो, बरोबर आहे? मग ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात की नार्को अनालिसिस चाचणी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कोणकोणते आपले घटक वापरले जातात आणि त्या संशयिताची आपण चाचणी कशी करतो, त्यासाठी कोणाकोणाची परमिशन घ्यावी लागते, बरोबर आहे? ह्या चाचणीला काय लिगल व्हॅलिडिटी आहे का नाही हे सर्व आपण ह्या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. त्यालाच म्हणतो आपण नार्को अनालिसिस चाचणी. त्याच्याप्रमाणे दुसरी चाचणी आहे, दुसऱ्या चाचणीचं नाव आहे ब्रेन मॅपिंग चाचणी. ठीक आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल याच्याबद्दल बरंच काही. तर ब्रेन मॅपिंग चाचणीसुद्धा आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूप महत्त्वाचे आहे. मग ह्याच्यामध्ये ब्रेन मॅपिंग चाचणी कशी केली जाते, त्याचा शोध कोणी लावला, त्याच्यामध्ये कोणकोणती उपकरणे लावली जातात आणि त्याचा सायंटिफिक यूज आपण क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी कसा करतो ते आपण ह्या चाचणीमध्ये पाहणार. त्याच्यानंतर तिसरी अतिशय महत्त्वाची चाचणी आहे, तिलाच म्हणतो आपण लाय डिटेक्शन चाचणी किंवा लाय डिटेक्टर चाचणी. ठीक आहे, ह्या लाय डिटेक्टर चाचणीलाच दुसरं नाव आहे ते म्हणजे पॉलिग्राफ चाचणी. ठीक आहे, मग ही पॉलिग्राफ चाचणी कशी केली जाते, नंतर याच्यामध्ये पॉलिग्राफ चाचणीचे कोणकोणते भाग असतात, आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की पॉलिग्राफ मशीनचे कोणते भाग आहेत, कोणते प्रकार पडतात, बरोबर का? मग त्याच्यामध्ये कोणकोणती उपकरणं लावली जातात, नंतर ते आपण संशयिताला कसे प्रश्न विचारतो आणि त्यांचा उपयोग आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी कसा होतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची चाचणी आहे अतिशय महत्त्वाची, तिला म्हणतो आपण DNA चाचणी, बरोबर आहे? DNA चाचणी जे अन्य आधुनिक चाचण्या म्हटले त्याच्यामध्ये आता सध्याच्याला DNA चाचणी खूप महत्त्वाची आहे. DNA वरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, कारण ही चाचणी अतिशय महत्त्वाची आहे. ह्या चाचणीच्या थ्रू आपण एक्झॅक्टली त्या आरोपीला शोधून काढू शकतो, बरोबर का? त्यासाठी आपल्याला ह्या 4 चाचण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, जे आपला हा जो 10 मार्काचा सिलेबस आहे, ठीक आहे, सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हटले त्याने? संगणक. आता संगणक खूप महत्त्वाचा आहे. संगणक म्हणजे आपल्याला इथं बेसिक संगणकाचे काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपल्याला अन्य आधुनिक चाचणीच्या संदर्भात जर आपण संगणकाचा अभ्यास करायचा म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे CCTNS. ठीक आहे, आता इथं CCTNS म्हणजे काय, CCTNS वरती कसे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये किती फॉर्म असतात, ते कशा पद्धतीने आपण वापरतो पोलीसमध्ये, इन्व्हेस्टिगेशनमध्ये. नंतर महाराष्ट्र हे तुमच्यासाठी मग सांगतो देशातील पहिलं राज्य की तिथं CCTNS प्रकल्प राबवला गेलेला आहे. ठीक आहे, आणि ह्याच्या संदर्भात जे अन्य आधुनिक प्रश्न विचारले जातात ते आपण ह्या लेक्चरमध्ये पुढे मागे पाहून घेऊ. तर CCTNS म्हणजे संगणक म्हटलं का मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे संगणकीय गुन्हे आले त्यालाच आपण सायबर क्राईम्स म्हणतो. ठीक आहे, मग इथं सायबर क्राईम्स ह्याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो. प्लस ह्याच्यामध्ये परत सायबर क्राईम्समध्ये मोबाईल फॉरेन्सिक. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मोबाईलचा यूज करून बऱ्यापैकी क्राईम्स केले जातात. मग मोबाईल फॉरेन्सिक असेल, सायबर फॉरेन्सिक असेल किंवा सायबर क्राईम्स असेल, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला या सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये करायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हटलं आहे? अन्य आधुनिक साधने. मग या अन्य आधुनिक साधनामध्ये तुम्ही जर पाठीमागचे पेपर पाहिले असतील तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला जो प्रश्न विचारला गेलेला आहे वेगवेगळे स्वान, त्यालाच आपण डॉग स्क्वॉड म्हणू शकतो. ठीक आहे, डॉग स्क्वॉड असेल यांचा सुद्धा उपयोग आपण गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वापरू शकतो. नंतर वेगवेगळे डॉग स्क्वॉड झाले, नंतर बॉम्ब BDDS म्हणतो आपण त्याला, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड किंवा इतर अन्य आधुनिक साधने, याबद्दल आपल्याला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर झाला आपला 10 मार्काचा पाठ.
त्यालाच म्हणतो आपण वैज्ञानिक साधने, संगणक व अन्य आधुनिक साधनांच्या अभ्यासासहित. तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या 4 चाचण्या आहेत, ते म्हणजे नार्को अनालिसिस चाचणी, ब्रेन मॅपिंग चाचणी, लाय डिटेक्टर चाचणी, तिलाच पॉलिग्राफ चाचणी म्हणतो आपण, आणि DNA चाचणी. हे सर्व सायंटिफिक चाचण्या आहेत. त्यापैकी आपल्याला DNA चाचणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर आपण याच्याबद्दल आपल्या जो आपला चॅनल आहे फॉरेन्सिक सर्च, याबद्दल आपण काही व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तसेच आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचसुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे. तसेच आपलं लवकरात लवकर आता ॲप पण आपण डेव्हलप केलेला आहे. तर आपल्याकडे ह्या संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनच्या सिलेबसच्या तयारीसाठी आपल्याकडे एक ॲप पण आहे, प्लस आपले ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस पण आहेत. तर तुम्ही यावरती आपण संपर्क साधू शकता. तर हा झाला आपला 10 मार्काचा पार्ट, म्हणजे सायंटिफिक एड्स, वैज्ञानिक साधने याबद्दल. आता याच्या व्यतिरिक्त जो दुसरा 10 मार्काचा पार्ट आहे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. ठीक आहे. तर त्या फॉरेन्सिक सायन्सचा जो 10 मार्काचा सिलेबस आहे तो आपण कोणत्या पद्धतीने तयारी करायची ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. फॉरेन्सिक सायन्स, आताच म्हटल्याप्रमाणे फॉरेन्सिक सायन्सला मराठीमध्ये म्हटलं जातं न्यायसहाय्यक विज्ञान. हा आपल्याला 10 मार्कसाठी विचारला जातो. आता फॉरेन्सिक सायन्स या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. जरी तर फक्त 10 मार्काला म्हटलं असेल आणि 10 मार्काला फक्त आयोगाने 3च इथे सिलेबसमध्ये मुद्दे दिलेले आहेत. ते 3 मुद्दे आधी आपण कुठले ते पाहून घेऊया. त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे सिलेबसमध्ये त्याला म्हटलं आहे फिजिकल इव्हिडन्स. ठीक आहे. आयोगाच्या सिलेबसनुसार आपण सुरुवातीला आधी पाहूया फिजिकल इव्हिडन्स. फिजिकल इव्हिडन्सलाच म्हटलं जातं भौतिक दुवे, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो भौतिक दुवे. नंतर दुसरा पार्ट याच्यातला अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे फिंगरप्रिंट्स अँड फूटप्रिंट्स. ठीक आहे. दुसरा पार्ट आहे तो आपला फिंगरप्रिंट्स आणि फूटप्रिंट्स, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो अंगुली मुद्रा. फिंगरप्रिंटला म्हटलं जातं अंगुली मुद्रा आणि या फूटप्रिंटला म्हटलं जातं पावलांचे ठसे. पावलांचे ठसे. आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे आपला एक्सप्लोजिव्स. एक्सप्लोजिव्स त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो स्फोटके. ठीक आहे. तर आता आयोगाच्या सिलेबसमध्ये आपल्याला फॉरेन्सिक सायन्स म्हणजे ह्या 10 मार्कासाठी आपल्याला फक्त हे 3 घटक दिलेले आहेत, फिजिकल इव्हिडन्स, फिंगरप्रिंट्स आणि एक्सप्लोजिव्ह. परंतु जर तुम्ही पाठीमागचे पेपर पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला 10 मार्काच्या म्हणजे फॉरेन्सिक सायन्सच्या सिलेबसमध्ये इतरही काही बराचसाच भाग आहे. ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर त्यांची तयारी कशी करायची ते आपण आता सविस्तरपणे पाहूया. सुरुवातीला काय आहे, फिजिकल इव्हिडन्स म्हणजेच भौतिक दुवे. आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलाही गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याच्या घटनास्थळी आपल्याला भौतिक दुवे मिळतात. भौतिक दुवे हे असंख्य प्रकारचे असतात. ठीक आहे. म्हणजे साधारणपणे आपण जे म्हणतो वैज्ञानिक म्हणजे रक्त असेल, ठीक आहे, रक्ताचा डाग असेल, विर्याचा डाग असेल किंवा इतर काय तत्सम डाग असतील ते डाग असतील किंवा आपली साधी फुटप्रिंट असेल, ठीक आहे, किंवा एखाद्या अंगुलीमुद्रेचा ठसा असेल, वायर असेल, कपड्यांचे तुकडे असतील, बुलेट असतील म्हणजे बंदुकीच्या गोळ्या असतील, ठीक आहे, नंतर कार्ट्रेज केस असतील, हेतून ते असंख्य प्रकारचे भौतिक दुवे आहेत. मग ह्या भौतिक दुव्यांचा अतिशय महत्त्वाचा इथं आपल्याला सिलेबस आहे तो म्हणजे का, कारण प्रत्येक भौतिक दुव्यांच्या आधारे आपण त्या गुन्हेगाराला पकडू शकतो. बरोबर का. मग ह्या पार्टमध्ये आपल्याला भौतिक दुवे म्हणजे काय, त्यांचे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते भौतिक दुवे आपण कोणत्या पद्धतीने म्हणजे सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने कसे गोळा करायचे, त्यांना सील कसे करायचं, लेबल कसे करायचं आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला कसे पाठवायचं, हा सगळा पार्ट आपल्याला ह्या भौतिक दुवे या प्रकरणात पाहायचा आहे. आणि याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न पण विचारलेले आहेत. भौतिक दुव्यामध्ये जरी इथं दिलेलं असेल फक्त भौतिक दुवे, तर त्याचे जे सब पार्ट आहेत म्हणजे तुमचं रक्त असेल, ठीक आहे, मग रक्त गोळा करण्याच्या पद्धती आहेत, रक्त तपासण्याच्या चाचण्या आहेत, बरोबर का, नंतर बंदुकीची गोळी असेल, नंतर बंदुकीच्या गोळीचे अंश शोधण्याच्या पद्धती असतील, चाचण्या असतील, याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. परंतु आपल्याला ते सिलेबसमध्ये कुठं दिसत नाही. तर ह्यासाठी आपल्याला डिटेल आपण स्टडी करू शकतो. आपल्या फॉरेन्सिक सर्च या यूट्यूब चॅनलवरती आपले ॲप पण आहे आणि प्लस आपले ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस पण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हा डिटेल सिलेबस शिकवला जाईल. नंतर दुसरा पार्ट आहे तो म्हणजे फिंगरप्रिंट आणि फूटप्रिंट्स. ठीक आहे. फिंगरप्रिंट आणि फूटप्रिंट त्यालाच आपण अंगुली मुद्रा आणि पावलांच्या ठसे म्हणतो. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आयोगाने प्रत्येक परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर या पार्टमध्ये 100% प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. मग अंगुली मुद्रांचा अभ्यास करत असताना आपल्याला काय आहे तर पहिल्यांदा अंगुली मुद्रांचे प्रकार पाहावे लागतात की अंगुली मुद्रांचे प्रकार कोणकोणते आहेत. ठीक आहे. नंतर त्या अंगुली मुद्रांच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आयोगाने की हा प्रकार किती टक्के आढळतो, नंतर हा कोणाचा प्रकार आहे, नंतर
पुढचा आहे तो म्हणजे अंगुली मुद्रांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहेत. आणि नंतर अंगुली मुद्रांच्या संदर्भात जे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले, ठीक आहे, तर कोणत्या शास्त्रज्ञांनी अंगुली मुद्रांबद्दल स्टडी केली ते आपल्याला इथं डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसं आपण अंगुली मुद्रांचे प्रकार पाहिले तसंच एक महत्त्वाचा इथं प्रकार असतो तो म्हणजे चान्स प्रिंट, ठीक आहे. मग हे चान्स प्रिंट किंवा जे गुन्ह्याच्या घटनास्थळी आपल्याला वेगवेगळ्या फिंगरप्रिंट सापडतात त्या फिंगरप्रिंटचे प्रकार कोणते, ठीक आहे. घटनास्थळी जे प्रिंट सापडतात त्यांना आपण चान्स प्रिंट म्हणतो. मग ह्या चान्स प्रिंटचे प्रकार कोणकोणते आहेत, ठीक आहे. मग ते प्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. नंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हे ज्या चान्स प्रिंट असतात त्या प्रत्येक वेळेला आपल्याला घटनास्थळावरती आपल्या उघड्या डोळ्याने दिसतील असं नाही. मग जे अदृश्य ठसे असतात ते सदृश्य करण्यासाठी पण काही पद्धती असतात. त्यालाच म्हटलं जातं चान्स प्रिंट डेव्हलप करण्याच्या पद्धती, ठीक आहे. हे जे चान्स प्रिंट आहेत त्या चान्स प्रिंटला आपण डेव्हलप कोणत्या प्रकारे करू शकतो. मग त्याच्या पण काही बरेचसे प्रकार आहेत, म्हणजे भौतिक पद्धती, रासायनिक पद्धती, आधुनिक पद्धती आणि इतर काही पद्धती आहेत. मग त्याच्यावरती सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला गेलेला आहे. म्हणजेच हे चान्स प्रिंटचे प्रकार आणि चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पद्धती आहेत, आधुनिक पद्धती पण त्याच्यामध्ये बऱ्याच काय आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पुढचा आहे तो म्हणजे अंगुली मुद्रा आपण जे घेतो, जो आपला संशयित व्यक्ती असेल तर त्या संशयित व्यक्तीचा आपल्याला अंगुली मुद्रा घ्यावं लागतात. नंतर आपण त्यांना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये किंवा जो आपला अंगुलीशास्त्र विभाग असतो त्याच्यामध्ये आपण या चान्स प्रिंटचं काय करतो, अनालिसिस करतो, ठीक आहे. मग हे अनालिसिस करण्यासाठी कुठल्या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे त्याचे अनालिसिस करून आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. जसं आपण पाठीमागं पाहिली होती DNA चाचणी, DNA चाचणीद्वारे आपण ॲक्युरेटपणे त्या गुन्हेगाराला शोधू शकतो. तसंच आपण या फिंगरप्रिंटच्याद्वारे ॲक्युरेटपणे त्या गुन्हेगाराला शोधतो. त्यासाठी फिंगरप्रिंट हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर हे अनालिसिस कुठल्या पद्धतीने केलं जातं त्यासाठी आता कुठले कुठले सॉफ्टवेअर आहेत, बरोबर का. नंतर त्याला जो आपण म्हणतो रिस्क कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच काय असतात, ते कसे आपण तयार करायचे किंवा ते कसे चेक करायचे हे आपण ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे अंगुली मुद्रा पत्रिकेचे प्रकार, ठीक आहे. हे जे अंगुली मुद्रा आहे इथं लिहितो मी, अंगुली मुद्रा पत्रिका आणि त्याचे प्रकार. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या संशयितेला आपण कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झाला, ठीक आहे. आपल्याला माहीत आहे जो एखादा आरोपी असतो आपण पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या आपण अंगुली मुद्रा घेतो. मग त्या अंगुली मुद्रा घेण्यासाठी कोणता पत्रिका म्हणजे फॉर्म वापरला जातो. ह्या फॉर्मवरती प्रश्न आलेले आहेत की कोणता फॉर्म कोणत्या ठिकाणी वापरला जातो. मग जर समजा पोलीस स्टेशनमध्ये आपण त्या आरोपीचे जेव्हा अंगुली मुद्रा घेतो त्यावेळेस कोणता फॉर्म वापरला जातो, नंतर कोर्टमध्ये कुठला फॉर्म वापरला जातो, एखादा आरोपी जर पळून गेला असेल, फरार असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म वापरला जातो, याबद्दल वेगवेगळे फॉर्म असतात. त्यालाच म्हणतो आपण अंगुली मुद्रा पत्रिका. तर याच्यावरती सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर हा सर्व पार्ट झाला आपला अंगुली मुद्रा या घटकामध्ये, सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे याच्यातला महत्त्वाचा तो म्हणजे फुटप्रिंट्स, ठीक आहे. इथं मी आता ही अंगुली मुद्रापासून घेतो आणि फुटप्रिंटमधलं आपल्याला काय काय पाहायचं आहे ते आपण पाहूया, ठीक आहे. जसे अंगुली मुद्रा महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे फुटप्रिंट पण असतात, कारण प्रत्येक गुन्हेगार हा घटनास्थळावरती आलेला असतो तर तिथं तो आपले पावलांचे ठसे किंवा फुटप्रिंट किंवा त्याचे जे चप्पल बूट यांचे ठसे असतात ते तिथं सोडून जातो. मग त्यासाठी आपल्याला फुटप्रिंटसुद्धा महत्त्वाचे आहेत. मग ह्याच्यावरती काय पाहिजे तर आपल्याला फुटप्रिंट, जसे आपण अंगुली मुद्रांचे प्रकार पाहिले तसेच आपल्याला पावलांचे ठसे असतात. ते पावलांचे ठसे म्हणजे काय, ते कसे उठतात आणि त्यांचे प्रकार किती आहेत, ठीक आहे. कोणत्या प्रकारामध्ये काय असतं, त्यांच्यात फरक कसा आहे आपल्याला पाहायचं आहे. आयोगाने विचारलेले आपल्याला की पावलांचे ठसे जे घटनास्थळावरती असतात त्यांचे प्रकार किती असतात, ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला काय पाहायचं आहे, हे पावलांचे ठसे उठले नंतर या पावलांच्या ठशांना आपण काय करतो, त्या घटनास्थळावरून आपल्या ताब्यात घेतो, बरोबर का. मग हे पायाचे ठसे, हे जे पावलांचे ठसे आहेत ते उचलण्याचे प्रकार, उचलण्याच्या प्रकारावरती प्रश्न आलेला आहेत. पावलांचे ठसे उचलण्याचे प्रकार किती प्रकारचे आहेत, ठीक आहे. मग ते प्रकार कोणकोणते आहेत, कुठल्या प्रकारामध्ये काय वापरलं जातं हे आपल्याला पावलांचे ठसे या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आता मी इथं थोडक्यात सांगतो जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून. हे झालं आपलं पावलांचे ठसे या बाबतीत. त्याच्या व्यतिरिक्त पुढचा अतिशय महत्त्वाचा जो आपला मुद्दा आहे सिलेबसमधला तो आहे आपला एक्सप्लोजिव्सबद्दल, ठीक आहे. स्फोटके, कारण आता आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी बॉम्बस्फोट घडतात आणि आपल्याला घटनास्थळी गेल्यानंतर असे स्फोटके आणि त्यांचे अंश मिळतात, ठीक आहे. मग त्यासाठी हा घटक आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहू शकतो तर इथं आपल्याला पाहिजे आहे स्फोटकांची व्याख्या काय आहे, नंतर
हे तर महत्त्वाचं आहे तो म्हणजे स्फोटकांचे प्रकार. ठीक आहे, स्फोटकांचे प्रकार किती असतात. साधारणपणे आपल्याला गुन्ह्याच्या घटनास्थळी किंवा सर्वसाधारणपणे जी स्फोटके वापरली जातात ते स्फोटके कोणकोणती आहेत. ठीक आहे, जे स्फोटके आपल्याला गुन्हा घडवून आणण्यासाठी जे वापरले जातात ते स्फोटके कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या स्फोटकांचे फुल फॉर्म विचारलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हे TNT असेल तर या TNTचा फुल फॉर्म विचारलेला आहे. ठीक आहे, प्लस RDX असेल तर यांचा फुल फॉर्म विचारलेला आहे. मग असेच ह्यामध्ये आपल्याला हे जे केमिकल नाव आहेत ते सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवायचे आणि साधारणपणे कोणते एक्सप्लोजिव्स म्हणजे स्फोटक पदार्थ आपल्याला घटनास्थळी सापडतात त्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे स्फोटक पदार्थ कसे उचलून घेतले जातात, नंतर याचा सायंटिफिक पद्धतीने कसा अभ्यास केला जातो, कोणती स्फोटके महत्त्वाचे आहेत हे सर्व आपण एक्सप्लोजिव्ह या घटकामध्ये पाहणार आहोत. तर हे जे 3 घटक आहेत हे 3 घटक आयोगाने सिलेबसमध्ये दिलेले आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे प्रश्न आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येतात. ठीक आहे, तर हे 3 घटक झाले आपले आयोगाच्या प्रश्नपत्रिके किंवा सिलेबसनुसार जे प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले घटक आहेत ते. याच्या व्यतिरिक्त बरेच प्रश्न विचारले जातात. मग ते कुठले कुठले आहे तर दस्तऐवज. ठीक आहे, दस्तऐवजलाच म्हटलं जातं डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट्सवरती पण बरेच प्रश्न आलेले आहेत. मग डॉक्युमेंट्स लिहिण्याच्या पद्धती कशा आहेत, बनावट डॉक्युमेंट, असल डॉक्युमेंट कसं ओळखायचं, त्यांचा आपण क्वेश्चन डॉक्युमेंट डिव्हिजनला कसा तपास करतो हे सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वेगवेगळे किरणे. ठीक आहे, किरणे त्यालाच म्हणतो आपण एक्स-रेज म्हणू शकतो, UV रेज म्हणू शकतो, IR रेज म्हणू शकतो. मग ह्या किरणांचा सुद्धा आपला ह्या सायंटिफिक किंवा जो गुणाचा आपण तपास करतो त्याच्यामध्ये उपयोग होतो. मग हे किरणं कोणती आहेत, कोणत्या कोणत्या किरणांचा आपल्याला प्रामुख्याने उपयोग होतो हे आपण या फॉरेन्सिक सायन्स या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहे ते म्हणजे अग्निशास्त्र. ठीक आहे, अग्निशास्त्रालाच आपण म्हणतो फायर आर्म्स. मग याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे अग्निशास्त्रामध्ये तुम्हाला माहित आहे फायर आर्म्स असतील, मग ते वेगवेगळे फायर आर्म्स असतील. ठीक आहे, बुलेट्स असतील, बंदुकीच्या गोळ्या म्हणतो आपण त्याला, नंतर कार्ट्रेज केस असतील. मग ह्यांचा वैज्ञानिक पद्धतीने कसा तपास केला जातो, बरोबर, आणि हे आपण गुन्ह्याच्या घटनास्थळावरून कशा गोळा करणार हे सर्व भाग आहे आपला तो फॉरेन्सिक सायन्समध्येच आहे. जरी आयोगाने आपल्याला इथं दिला नसेल तरीसुद्धा आपल्याला ह्या भागावरती आपल्याला तयारी करावी लागते. आणि हे संपूर्ण तयारी आपण आपल्या फॉरेन्सिक सर्च या ॲपवरती पण दिलेले आहेत. आपले ऑनलाईन ऑफलाईन बॅचेससुद्धा चालू आहेत. तर ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल ते लोक पाठीमागे मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर हा झाला आपला फॉरेन्सिक सायन्स 10 मार्काचा सिलेबस. आता आपण पुढचा सिलेबस पाहूया जो राहिला 20 मार्काचा. ह्याच्या पूर्वीचा सिलेबस आपण पाहिला 10 मार्काचा वैज्ञानिक पद्धती, 10 मार्काचं फॉरेन्सिक सायन्स. आता जो मेजर पार्ट राहिलेला आपला तो म्हणजे 20 मार्काचा 40 पैकी. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण फॉरेन्सिक मेडिसिन. जरा फास्टमध्ये घेतो मी जेणेकरून व्हिडिओ आपला खूप मोठा होणार नाही. फॉरेन्सिक मेडिसिनचा हा जो पार्ट आहे तो 20 मार्काला आहे. ठीक आहे, आणि जर आपण आयोगाचा सिलेबस पाहिला तर आयोगाच्या सिलेबसमध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये कोणकोणता पार्ट आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते आपण पाहूया. तर पहिला मुद्दा दिलेला आहे फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन म्हणजेच काय फॉरेन्सिक मेडिसिन त्यालाच म्हणतो आपण. जसं आपण फॉरेन्सिक सायन्सला न्यायसहाय्यक विज्ञान म्हटलं तसं इथं याला आपण काय म्हणतो न्याय वैद्यक शास्त्र. मराठीमध्ये याला म्हटलं जातं न्याय वैद्यक शास्त्र. म्हणजे मेडिसिनच्या संबंधित हे शास्त्र आहे. हे थोडंसं आपल्याला समजायला अवघड जाईल कारण याच्यामध्ये मेडिसिनच्या किंवा मेडिकलच्या संदर्भात थोडंसं आहे आणि थोडं वैज्ञानिक शब्द आहे त्याच्यामध्ये. परंतु हा अतिशय सोपा पाठ आहे. एकदा समजलं का पैकीच्या पैकी मार्क याच्यामध्ये मिळू शकतात. तर याचा पहिला पॉईंट झाला आपला इंट्रोडक्शन. नंतर काय म्हटलं आहे मेडिको लिगल आयडेंटिफिकेशन ऑफ डेट्स. थोडक्यात लिहितो मी मेडिको लिगल आयडेंटिफिकेशन ऑफ डेट्स. ठीक आहे, मेडिको लिगल म्हणजेच न्यायवैद्यक शास्त्रीय दृष्ट्या आयडेंटिफिकेशन ऑफ डेट्स. ठीक आहे, अँड डिफरन्स बिटवीन इथं डेट झाला डिफरन्स बिटवीन डेड अँड लाईव्ह पर्सन. त्याचा काय आहे बघा, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो मेडिको लिगल आयडेंटिफिकेशन ऑफ डेट. म्हणजेच तुम्हाला कळलं असेल इथं जे मृत्यू होतात बरोबर का. मग मृत्यू असतात डेट म्हणजेच काय तर मृत्यू. मग तुम्हाला माहिती आहे मृत्यू असेल तर मग तो मृत्यू 2 प्रकारचे असू शकतात. एक तर नैसर्गिक मृत्यू असू शकतो, अनैसर्गिक मृत्यू असू शकतो बरोबर. मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे आपल्या दृष्टिकोनातून जो अनैसर्गिक मृत्यू असतो त्याचा आपल्याला तपास करायचा असतो बरोबर. मग ह्या अनैसर्गिक मृत्यूचा तपास कसा करायचा त्याच्या संदर्भात आपल्याला ह्या फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये पाहायचं. नंतर
डेड आणि लाईव्ह पर्सन म्हणजे मृत आणि जिवंत व्यक्ती याच्यामध्ये कोणकोणता फरक आहे तो पाठ आपल्याला इथं आयोगाच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. पुढचा पाठ पाहून घेऊया आपण सिलेबसमधला. तो आहे आयडेंटिफिकेशन ऑफ डेड पर्सन. ठीक आहे, म्हणजेच काय आयडेंटिटी किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ डेड पर्सन म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे जे आपला असेल नैसर्गिक मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू. मग अनैसर्गिक मृत्यू असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे की बाबा तो आत्महत्या आहे का. ठीक आहे, अनैसर्गिक मृत्यू चाललाय, आत्महत्या असेल त्यालाच आपण सुसाईड म्हणतो, किंवा एकाचा वध केला असेल त्यालाच आपण होमिसाईड म्हणतो, किंवा जो म्हणतो आपण अपघाती मृत्यू. ठीक आहे, म्हणजे त्याला सुसाईड, होमिसाईड किंवा ॲक्सिडेंटल डेथ म्हणतो आपण. ठीक आहे, अपघाती मृत्यू असेल, ठीक आहे, एखाद्याचा खून केला असेल त्यालाच आपण होमिसाईड म्हणतो, आणि स्वतः जर आत्महत्या केली असेल त्याला आपण सुसाईड म्हणतो. मग या सर्वांचा आपल्याला कसा तपास करायचा आहे ते आपण फॉरेन्सिक मेडिसिन या पार्टमध्ये पाहणार आहोत. नंतर ह्याच्यामध्येच एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पोस्टमॉर्टम. ठीक आहे, पोस्टमॉर्टमवरती पण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेले आहेत. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो शवविच्छेदन. पोस्टमॉर्टमलाच मराठीमध्ये म्हटलं जातं शवविच्छेदन. मग शवविच्छेदन कोण करतं. ठीक आहे, शवविच्छेदन करताना कोणकोणती काळजी घ्यायची. पोस्टमॉर्टम फॉर्म असतो, त्या फॉर्ममध्ये किती कॉलम असतात, नंतर त्या कॉलमची माहिती पाहिजे आपल्याला. कोणकोणत्या पद्धतीमध्ये पोस्टमॉर्टम केलं जातं, पोस्टमॉर्टम करताना कोणती कंडिशन असते, हे सर्व आपल्याला पोस्टमॉर्टम या भागामध्ये म्हणजे शवविच्छेदन या भागामध्ये पाहायचं. त्याच्यानंतर पुढचा पाठ दिलेला आहे आयोगाने तो म्हणजे व्हायलंट ॲस्फिक्शियल डेथ. व्हायलंट काय म्हटले त्याने, ॲस्फिक्शियल डेथ. ॲस्फिक्शियल डेथ त्यालाच म्हणतो काय आपण श्वसनरोध, श्वसनारोधाने झालेले मृत्यू. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला श्वासोच्छ्वास चालू असतो, त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो, आणि ह्या जो आपला श्वासोच्छ्वास आहे त्याला जर काही अडथळा आणला म्हणजे श्वसनाला विरोध केला, त्याच्यामुळे जे मृत्यू घडून येतात ते मृत्यू आपल्याला इथे पाहिजेत. मग त्याच्यामध्ये काय दिलेले आहे त्यांनी, या श्वसनारोधाने झालेले मृत्यू याच्यामध्ये आपल्याला सब पाठ दिलेले आहेत. तर त्यातला पहिला आहे तो म्हणजे हँगिंग. ठीक आहे, हँगिंगलाच आपण मराठीमध्ये म्हणतो गळफास. ठीक आहे, मग गळफास म्हणजे काय, स्वतः लावलेला गळफास कसा असतो, इतरांनी लावलेला गळफास कसा असतो, मृत्यूपूर्वीचा गळफास कसा असतो, मृत्यूनंतरचा गळफास कसा असतो, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला या हँगिंग म्हणजे गळफास या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा पार्ट तो म्हणजे सफोकेशन. सफोकेशन, सफोकेशनलाच काय म्हणतो आपण गुदमरून मृत्यू. ठीक आहे, गुदमरून मृत्यू. गुदमरून म्हणजे तेच झालं इथं श्वासोच्छ्वास त्याला मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो. मग याच्यामध्ये पण गुदमरून मृत्यू झाल्यानंतर आपल्याला तो सुसाईड तर्फे झालेला आहे किंवा होमिसाईड झालेला आहे तो आपल्याला कसा शोधायचा हे सगळं आपण सफोकेशनमध्ये पाहतो. आणि तिसरा पार्ट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे ड्राउनिंग. ठीक आहे, ड्राउनिंगलाच म्हणतो आपण पाण्यात बुडून झालेला मृत्यू. ठीक आहे, पाण्यात बुडून झालेला मृत्यू ड्राउनिंग. मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला आहे जर एखादा व्यक्ती जिवंतपणे पाण्यात बुडाला की मृत्यूनंतर पाण्यात बुडाला तर तो आपण कसं शोधायचं. ठीक आहे, त्याला अँटीमॉर्टम ड्राउनिंग आणि पोस्टमॉर्टम ड्राउनिंग असं म्हटलं जातं. मग त्याचाही फरक आपल्या इथं खूप महत्त्वाचा आहे, त्याच्याद्वारे आपण त्या संशयिताला पकडू शकतो. मग हे झालं आपलं व्हायलंट ॲस्फिक्शियल डेथमध्ये. आता पुसून घेतो मी. पुढचा मुद्दा पाहूया आपण याच्यातलाच फॉरेन्सिक मेडिसिनमधला. ॲस्फिक्सिया वगैरे झाल्यानंतर श्वसनारोधाने मृत्यू झाल्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा भाग आहे त्याला म्हटलं आहे काय याने मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ वुंड्स. ठीक आहे, तर पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वुंड्स, ते म्हणजेच जखमा. जखमा हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कारण जखमामध्ये आपल्याला माहीत आहे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते म्हणजे काय, जखमामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वतः केलेल्या जखमा. ठीक आहे, किंवा इतरांनी केलेल्या जखमा, ह्या दोन्हीमधला आपल्याला फरक पाहायचा आहे. तो फरक मुख्यतः कसा असतो. नंतर दुसरा आहे त्याच्या म्हणजे जखमाचा पार्ट आहे तो म्हणजे कोणत्या शस्त्राद्वारे जखमा केल्या, शस्त्र वापरलेलं असेल. ठीक आहे, म्हणजे इथं असेल काय असेल लाट्या असेल. ठीक आहे, नंतर लोखंडाचा रॉड असू शकतो, अग्निशास्त्र असू शकतं, किंवा चाकू, सुरा, तलवार अशा प्रकारचे शस्त्र वापरले जातात आणि त्यामार्फत जखमा केल्या जातात. तर त्या जखमाचा काय आपल्याला वेगवेगळा त्याच्यामध्ये फरक दिसतो, जो की आपल्याला इकडं फॉरेन्सिक मेडिसिनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, ते आपण ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर काय झालं, स्वतः केलेल्या जखमा झाल्या, इतरांनी केलेल्या जखमा झाल्या, शस्त्र झाल्या. नंतर महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ती जखम आहे ती मृत्यूपूर्वीची आहे की मृत्यू नंतरची जखम आहे. ठीक आहे, मृत्यूपूर्वीची जखम आणि मृत्यूनंतरची जखम खूप महत्त्वाची आहे, कारण का
ह्याच्यावरून आपल्याला समजू शकतो की त्या व्यक्तीला समजा अशी काही एखादी सिरियस जखम झाली, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला, की आधीच त्या व्यक्तीचा इथं मगाशी पाहिल्याप्रमाणे गळा दाबून किंवा सफोकेशनने त्याचा मृत्यू झाला आणि नंतर त्याची ओळख मिटवण्यासाठी आपण त्याला जखमा केलं, त्यालाच आपण मृत्यूनंतरच्या जखमा म्हणतो, बरोबर का. मग ह्या ज्या आपल्या मृत्यूपूर्वीच्या जखमा, मृत्यूनंतरच्या जखमा आहेत, अपघाती जखमा आहेत, स्वतः केलेल्या जखमा आहेत, ह्या सर्व जखमावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. मग ते आपण सविस्तरपणे सिलेबसमध्ये पाहणार आहोत. नंतर याच्यानंतर पुढचा पार्ट आहे फॉरेन्सिक मेडिसिनमधला, तो म्हणजे त्यालाच म्हणतो आपण सेक्शुअल ऑफेन्स. ठीक आहे, म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो लैंगिक गुन्हे. ठीक आहे, तर लैंगिक गुन्हे त्याच्यामध्ये महत्त्वाचा त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे रेप. ठीक आहे, बलात्कार. आपण इकडे फॉरेन्सिक दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे भौतिक दुवे सापडतात. ठीक आहे, भौतिक दुवे या गुन्ह्यामध्ये, आणि आपण सायंटिफिकली जो आपला पीडित असेल त्या पीडिताची आपण वैज्ञानिक पद्धतीने कशी तपासणी करणार आहोत हे आपल्याला इकडे फॉरेन्सिकली ह्या टॉपिकमध्ये आपल्याला हे सर्व पाहायचं आहे. आणि नंतर शेवटचा पॉईंट आहे या फॉरेन्सिक मेडिसिनमधला तो म्हणजे पॉयझन्स. ठीक आहे, पॉयझन्सलाच म्हणतो आपण विष. वेगवेगळ्या प्रकारचे जे विष असतात. ठीक आहे, म्हणजे आपला आर्सेनिक असेल, नंतर मेटॅलिक बरेचसे विष असतात, वनस्पतीजन्य विष आहेत, प्राणीजन्य विष आहेत, बरोबर का. मग या विषमध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट पाहायचा तो म्हणजे वेगवेगळे विषांचे प्रकार, बरोबर का. मग कोणते प्रकार आहेत, कोणते विष हे प्रामुख्याने एखाद्याचा वध करण्यासाठी किंवा खून करण्यासाठी वापरले जातात, हे आपल्याला विष आणि विषांचे प्रकार पाहिजेत. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला वनस्पतीजन्य विष आहेत, मग त्याच्यामध्ये पण असंख्य प्रकार आहेत, त्यापैकी कोणते प्रामुख्याने वापरले जातात वनस्पतीजन्य विष ते पाहायचं आपल्याला. आर्सेनिक सारखं जे विष आहे, ठीक आहे, सोमल म्हणतो आपण त्याला, हे विष आहे, किंवा इतर दुसरे काही जे कीटकनाशक असतील, ठीक आहे, जे आपण शेतीमध्ये वापरतो त्यांचा सुद्धा सुसाईडसाठी उपयोग केला जातो. हे सर्व प्रकार विष या संदर्भात आपण पाहणार आहोत. या विषयाच्या संदर्भातच एक दुसरा आहे त्याला म्हणतो आपण ड्रग्स. ठीक आहे, जो आपल्या लॉमध्ये NDPS ॲक्ट आहे तो ड्रग्सच्या संदर्भातच आहे, बरोबर का. मग इथं सुद्धा वेगवेगळे ड्रग्स असतात. मग हे ड्रग्स कोणकोणते ड्रग्स आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण सिलेबसमध्ये कुठले कुठले ड्रग्स आहेत त्यांचा इकडे कसा उपयोग केला जातो गुन्हेगारांमार्फत. ठीक आहे, हे सुद्धा आपण ड्रग्स या टॉपिकमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन याच्या अंडरच पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा साधारणपणे एक फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयाची एक जनरल आउटलाईन दिलेली आहे. आपल्याला जर डिटेलमध्ये ह्याच्यावरती क्लास किंवा लेक्चर्स हवे असतील तर आपल्याकडे हे सगळं ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहे. तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला जर ऑनलाईन आणि ऑफलाईन डिटेलमध्ये जर या विषयाबद्दल तयारी करायची असेल तर आपण करू शकता. तर धन्यवाद सर्वांना आणि बेस्ट ऑफ लक.